सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय तसेच शासकीय पत्र घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो। आज देखील असंच एक महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय आलेला आहे, जो की प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदांना नक्की किती पट असल्यास संरक्षण मिळणार आहे याबाबतचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय मिळालेला आहे। आपण हा संपूर्ण शासन निर्णय समजून घेणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। पहा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे ते आता आपण समजून घेऊया। प्रस्तावना: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत संदर्भाधीन शासन निर्णय एक अन्वये सर्वकष सुधारित निकष ठरवण्यात आले आहेत। सदरील शासन निर्णयातील माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकषात संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये सुधारणा करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयातील प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठी असणाऱ्या विद्यार्थ्या संख्येच्या निकषात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आपल्या सर्वांना माहिती आहे की यापूर्वी जो आपला 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेविषयी शासन निर्णय आला होता, त्यामध्ये नक्की पटसंख्या किती असल्यास कोणते पदे किती पदे मंजूर असणार आहेत याबाबतचं महत्त्वपूर्ण माहिती त्या शासन निर्णयामध्ये दिली होती। त्यानुसार माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक असो किंवा प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक असो, त्यांचं पद किती पटावर टिकणार होते किंवा किती पटावर एक मुख्याध्यापक असणार आहे याबाबतची माहिती आपल्याला देण्यात आली होती। त्यानुसार माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पदासाठी नक्की किती पट पाहिजे याबाबतचा शासन निर्णय आपल्याला यापूर्वीच मिळालेला आहे। तर 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयातील प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकषात सुधारणा करण्यासाठी हा शासन निर्णय आलेला आहे। आता आपण नक्की शासन निर्णय काय ते समजून घेऊया। शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठी असलेले क्रमांक 2 मधील निकष रद्द करण्यात येत असून त्याऐवजी पुढील सुधारित निकष विहित करण्यात येत आहेत। यापूर्वी जे 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा GR होता, त्यामध्ये जे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदासाठी जो आता निकष रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार दुसरा नवीन निकष काय आहे आता आपण समजून घेऊया। पहा, मुख्याध्यापक प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा पदासाठीचे सुधारित निकष पहा। पद आहे एक मुख्याध्यापक, त्यामध्ये 1ली ते 4थी किंवा 5वीची जर शाळा असेल तर किमान विद्यार्थी संख्या 150 असेल तर एक मुख्याध्यापक पद असतो, आपल्याला माहीत आहे। पण जर पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आता आवश्यक किमान विद्यार्थी संख्या असणार आहे 100। म्हणजे जर शाळेचा 100 हा पट जर आता असेल आपल्याकडे तर पूर्वीचे जे काही मुख्याध्यापक पद मंजूर आहे ते कायम राहणार आहे। त्यानंतर मुख्याध्यापक पहा, दुसरा गट आहे 1ली ते 7वी किंवा 8वी पर्यंतची जर शाळा असेल तर विद्यार्थी संख्या 150 असेल तर एक मुख्याध्यापक मंजूर असतो। पण जर पूर्वीचा पद जर मंजूर असेल मुख्याध्यापकाचं तर त्यासाठी किमान 100 विद्यार्थी शाळेमध्ये असणे आवश्यक आहे। 6 ते 8 म्हणजे 6वी ते 8वीची शाळा असेल तर विद्यार्थी संख्या 100 असेल तर एक मुख्याध्यापक पद मंजूर असतं। पण जर अशा शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यरत असेल तर त्या पदाला जर संरक्षण मिळायचं असेल किंवा कायम राहायचं असेल तर 90 विद्यार्थी संख्या किमान त्या शाळेमध्ये असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदासाठी हे सुधारित निकष आपल्याला दिसून येत आहेत। उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे। अशा समायोजनानंतरही तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत व पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे। सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणाने पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्ये अभावी मुख्याध्यापक पद देय होत नसल्यास सदर पद व्यापगत करावे। कारण काय सांगितलेलं आहे, जर 100 1 ते 5वीची शाळा असेल आणि 100 पट जर असेल काय म्हणजे मुख्याध्यापक पद मंजूर असेल तर राहणार आहे।
7वी ते 8वी पर्यंतची शाळा असेल 100 जर पट असेल तर मुख्याध्यापक कायम पद राहणार आहे. तर 6वी ते 8वीची शाळा असेल आणि 90 पट असेल तर मुख्याध्यापक मंजूर राहणार आहे. पण 100पेक्षा किंवा 90पेक्षा जर पट कमी झाला तर त्या ठिकाणचं मुख्याध्यापक पद हे कमी होणार आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे, सदर मुख्याध्यापकांचं समायोजन करायचं आहे. अतिरिक्त जे शाळेमध्ये ठरतील तर त्या मुख्याध्यापकांचं समायोजन करायचं आहे. समायोजन कुठे करायचं आहे, त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं समायोजन करायचं आहे. समायोजनानंतरही जर एखादं मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असेल तर त्यावेळेस मात्र त्या मुख्याध्यापकांना त्याच शाळेमध्ये कायम ठेवायचं आहे. कधीपर्यंत, ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा त्या शाळेचा पट वाढेपर्यंत. काही कालावधीनंतर जर मुख्याध्यापक रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले किंवा अन्य कारणाने जर ते पद रिक्त झालं तर मात्र सुधारित निकषानुसार त्या शाळेला त्यापुढे मुख्याध्यापक मिळणार नाही. हा एक देखील महत्त्वाचा बदल आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर 2 पहा, शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील क्रमांक 7 सर्वसाधारणमध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात येत आहे. पहा, संयुक्त शाळेस वर्ग 1 ते 7, वर्ग 1 ते 8, वर्ग 1 ते 10, वर्ग 1 ते 12, वर्ग 5 ते 10, वर्ग 6 ते 10, वर्ग 5 ते 12, वर्ग 6 ते 12, वर्ग 8 ते 12, वर्ग 9 ते 12 असे किमान 2 गट अशा प्रकारच्या शाळेमध्ये शाळेचा वेगवेगळा भाग समजून एकापेक्षा अधिक मुख्याध्यापक पदे अनुदेय ठरत असल्यास फक्त वरिष्ठ शाळेतील मुख्याध्यापक पद हे अनुदेय राहील. पहा, आता आपल्याला माहिती आहे काय, संयुक्त शाळा असतात. 1ली ते 7वी असते, 1ली ते 8वी असते किंवा 1ली ते 10वी, 1ली ते 12वी किंवा 5वी ते 10वी, 6वी ते 10वी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संयुक्त शाळा असतात. मग हे 2 गट जर आपण पकडले तर त्यानुसार आपल्याला 2 मुख्याध्यापक पदे मंजूर असतात. पण या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे, फक्त वरिष्ठ शाळेतील मुख्याध्यापक पद अनुदेय राहील. म्हणजे जो काही वरिष्ठ गट असेल त्या शाळेतीलच फक्त एकच मुख्याध्यापक या ठिकाणी पद भरले जाणार आहे. त्यानंतर 3, वरील तरतुदीसह संदर्भाधीन शासन निर्णयातील इतर सर्व निकषाने आदेश आहेत तसेच लागू राहतील. म्हणजे यापूर्वीचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार इतर निकष मात्र त्याप्रमाणेच लागू राहणार आहेत. तसेच 4, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण त्या ठिकाणी देखील पाहू शकतो. अशा प्रकारे आज आपण प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पद किमान किती पट संख्येवर राहणार आहे याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.